मुलांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे स्वामीजींची एकाग्रता. सर्व धर्म परिषद शिकागो येथे भरलेली असताना स्वामीजींना भारतातर्फे भाषण करण्यासाठी तिथे बोलावणं आलं होतं आणि स्वामीजी ते आमंत्रण स्वीकारून अमेरिका येथे गेले होते. तेथील त्यांचं भाषण ऐकून संपूर्ण अमेरिका देश अतिशय प्रभावित झाला होता. तेथील लोकांनी स्वामीजींना काही दिवस अमेरिकेमध्ये राहण्याची विनंती केली. स्वामीजींनीही ती विनंती तत्काळ मान्य केली आणि तेथे प्रवचने देण्याचे ठरवले. असं प्रवचन देण्यासाठी प्रवास करत असताना एके दिवशी एका नदीच्या किनाऱ्यावर त्यांनी एक अद्भुत असे दृश्य पाहिलं. काही लहान मुलं हातात बंदूक घेऊन बदकांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करत होती. नदीमध्ये लहान मुलांनी खोटी बदके तयार करून ती नदीमध्ये सोडलेली होती आणि बंदूक हातात घेऊन नेमबाजीचा सराव ते करत होते. परंतु काही केल्या कुणाचाही नेम त्या बदकांवर लागतच नव्हता. स्वामीजी काही वेळ हे दृश्य बघत उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर हसू आले. मुलांनी त्यांना विचारले, स्वामीजी, तुम्ही करता का प्रयत्न? स्वामीजींनी तत्काळ बंदूक हातामध्ये घेतली आणि बंदूक हातात धरून त्यांनी बरोबर एकेका बदकावरती नेम धरला आणि सट 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 आवाज करत बंदुकीतल्या 6 गोळ्या सोडल्या आणि बरोबर वेध घेत त्या सगळ्या गोळ्या बदकांच्या बरोबर मरमावर बसल्या. आणि स्वामीजींची ही नेमबाजी बघून सगळी मुले अतिशय प्रभावित झाली. त्यांना आनंद झाला. सगळ्या मुलांनी उड्या मारल्या, टाळ्या पिटल्या आणि स्वामीजींची नेमबाजी बघून एका मुलाने त्यांना विचारले, स्वामीजी, तुम्हाला नेमबाजीचा सराव आहे का? तुम्ही आधीच का नाही सांगितले की मी नेमबाजीमध्ये इतका निष्णात आहे ते? तेव्हा स्वामीजींनी सांगितले, मुलांनो, मी आज प्रथमच हातात बंदूक घेतली आहे आणि अगदी पहिल्यांदाच नेमबाजीचा प्रयत्न केला आहे. हे ऐकून तर मुलांना अतिशयच आश्चर्य वाटलं. तेव्हा मुलांनी विचारलं, कसं बरं शक्य आहे? तेव्हा स्वामीजी म्हणाले, मनाची एकाग्रता हे त्याचं उत्तर आहे. अरे, त्याचं गुपित मी तुम्हाला सांगतो. मला हे का साधता आलं? ह्याचं एक गुपित आहे बरं का. कोणतेही काम करत असताना तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि फक्त त्याच गोष्टीचा विचार करा. ध्येयावरच लक्ष ठेवा. मन इकडे तिकडे भरकटू देऊ नका. हे केल्यामुळे मनाची एकाग्रता साधते. हे ऐकून मुलांचे डोळे खाडकन उघडले आणि स्वामीजींच्या त्या अद्भुत अशा नेमबाजीने त्याचा प्रभाव सगळ्या मुलांवर अगदी नेमकेपणाने झाला बरं का. किती छान गोष्ट आहे ना मुलांनो. एकाग्रता ही आपल्यालाही विकसित करता येते. स्वामीजींनी सुद्धा ही एकाग्रता विकसित केली होती आणि त्यामुळे संपूर्ण जग त्यांच्या बुद्धिमत्तेने प्रभावित झालेले होते. व्यायाम, योगासनं, प्राणायाम, ध्यान ह्या सगळ्यामुळे एकाग्रता विकसित होते बरं का. स्वामीजींनी सुद्धा हेच केलं होतं. याशिवाय स्वामीजींनी एकाग्रता वाढवण्यासाठी त्राटक करावे असे सांगितले आहे. त्राटक म्हणजे काय बरं का? संध्याकाळी आई देवापुढे दिवा लावते, तुम्ही शुभंकरोती म्हणता, तेव्हा त्या समईच्या पुढे 5 मिनिटं शांत बसा आणि ती समईची ज्योत लवलव करत असते ना मुलांनो, त्यावेळी त्या लवलवणाऱ्या ज्योतीकडे एकाग्र चित्ताने काही मिनिटं बघत राहा. असा सराव केल्याने मनाची एकाग्रता आपोआप वाढते आणि एकाग्रता वाढल्यावर त्याचा संपूर्ण परिणाम हा आपल्या शिक्षणावर, आपल्या बुद्धिमत्तेवर आणि आपल्या यशस्वीतेवर पण होतो बरं का. तेव्हा तुम्ही पण वाढवणार ना तुमची एकाग्रता? आवडली आहे ना गोष्ट? ठेवाल ना लक्षात?